आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। मुंबईमधून मुंबईतील हॉटेलच्या पाईपलाईन गॅस पुरवठ्यात 20% कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसने घेतलेला आहे। त्यामुळे हॉटेलच्या मेन्यू कार्डमधून काही पदार्थ काढून टाकण्यात आलेत। गॅस पुरवठ्यात कपात केल्यामुळे काही वेळासाठी हॉटेल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली। आणि या हॉटेलमधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव यांनी। पाहूया। मुंबईमध्ये हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। आता गॅस सिलेंडर नंतर गॅस पाईपलाईन मध्ये 20% कपात करण्यात आली आहे। आपल्यासोबत हॉटेल चालक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, गॅसची जी पाईपलाईन आहे त्यामध्ये 20% कपात करण्यात आली आहे। तर 20% कसं कपात म्हणजे टायमिंग देणार की ते फ्लेममध्ये कमी करणार ते काय माहीत नाही आहे, पण बहुतेक ते लोक टायमिंग देणार, म्हणजे 4 ते 12 ते 6 बंद असे ते टायमिंग देणार। टायमिंगप्रमाणे जर दिलं तर आम्हाला हॉटेल बंद करावं लागेल त्याप्रमाणे। नाही तर इंडेक्स मशीन आम्ही बुक केलेलं आहे पण ते भेटत नाही आहे। जर इंडेक्स मशीनमध्ये चालू ठेवला बाकी सगळे आयटम बंद होणार, डोसा बिसा इडली चहा कॉफी, फक्त जेवणाचा आयटम जे चालू होणार फ्राईड राईस दाल खिचडी बिर्याणी एवढंच आयटम राहणार। हां, जर कपात केली तर इंडेक्स मशीनमध्ये एवढं चालू, आणि इंडेक्स मशीन आता भेटत नाही आहे। मी ऑलरेडी बुकिंग केली होती, 17,000ला मला देत होते, पण मी या घ्यायला गेलो ते बोलत 34,000 द्या, डबल पैसेमुळे तर आता परवडणार नाही। मला 4 इंडेक्स लागणार, 34,000 2 लाखाचा इन्व्हेस्टमेंट आहे, त्यापेक्षा बंद केलेलं बरं आहे। कॅमेरामॅन नितीन सोबत साक्षी यादव, साम टीव्ही।